नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 14 जानेवारीच्या भागामध्ये पाटील आता इथं येऊन अक्कांना विचारतात, अक्का पुण्यासनं काही निरोप आला का? तर अक्का सांगू लागते, निरोप तर पोहोचलेला आहे आणि एस्कर तर म्हणत होता लई मोठा वाडा आहे, माणुसकीतली माणसं आहेत, गोविंदरावांनी चांगला जम बसवलेला आहे आणि आपली पोर तिथं सुखात राहील आणि पोरीचं लगीन ना लई एकविटीनं करायला पाहिजे असं ती सांगत असताना आता पाटलांना तर खूप आनंद होतो त्या गोष्टीचा. तर इकडून आता चावीची आई सुद्धा ते सगळं काही ऐकते आणि तिथूनच म्हणते, होय होय नक्षत्रवाणीच पोर आहे आपली, ती एकदा सासरी गेली ना की मग सगळं काही बरं होईल. तर इतक्यातच आता पंतोजीराव सुद्धा तिथं येतात आणि त्यांनी सुद्धा ते ऐकलेलं असतं आणि ते म्हणतात, एकदम बरोबर बोललात पाटलीनबाई, या सगळ्या गोष्टी एकदम वेळच्या वेळी झालेल्या बऱ्याच असतात. तर तेव्हा आता पाटील त्यांना बघतात आणि म्हणतात, या या पंतोजी या, येरवाळ आलायत आज. तर तेव्हा पंतोजीराव म्हणतात, नाही नाही शिकवणी करता नाही आलो, एक गोड वार्ता द्यायसाठी आलेलो आहे. तर तेव्हा पाटील म्हणतात, अहो सांगा की मग लवकर. तर तेव्हा आता पंतोजीराव म्हणतात, आपल्या रमाचं लग्न ठरलेलं आहे आणि ते ऐकल्यानंतर या सगळ्यांना सुद्धा आनंद होतो आणि पंतोजीराव म्हणतात, अगदी पुढच्या आठवड्यातलाच मुहूर्त आहे. तर तेव्हा पाटील सुद्धा म्हणतात, अहो काय सांगताय काय पंतोजी, अहो मोठीच आघाडी घेतलीत तुम्ही. तर तेव्हा पंतोजीराव सांगू लागतात, घराणं फार मोठं आहे, आम्ही त्यांच्या पाचवीला देखील पुजणार नाही, तेव्हा तुमची थोडी मदत लागेल पाटील. चार पोती असं ते बोलत असताना पाटील त्यांना पुढे बोलूच देत नाहीत. म्हणतात, अहो दिली पंतोजी, ते काय सांगा लागते वे, संध्याकाळी बैलगाडी दारात उभी असेल तुमच्या आणि चावीच्या आईला म्हणतात, ऐकलं का पाटलीनबाई, आपल्या रमेचं लगीन आहे, तवा चवळी मूग बाजरी आणि गुळ 4 पोती द्या झाडून. आणि पंतोजींना म्हणतात, पंतोजी अजून काय लागत असेल ना तर हक्कानं सांगायचं. तर तेव्हा पंतोजीराव म्हणतात, अहो मोठे उपकार झाले पाटील. तर तेव्हा सावीची आई म्हणते, अहो असं काय करताय पंतोजी, जशी आमची सावी तशीच तुमची रमा आहे आमच्यासाठी. आणि तर आता पाटील सावीला हाक मारू लागतात आणि पंतोजींना म्हणत असतात, पंतोजी अनुमान करायचं नाही हा, चांगला झोका तुडवून द्यायचा बार. आणि इतक्यातच आता सावी तिथे येते. तर तेव्हा पाटील त्यांना म्हणतात, तिला म्हणतात, सावी ऐकलं का पंतोजी काय म्हणतात ते, अगं तुझ्या मैत्रिणीचं लगीन आहे म्हण, रमेचं लगीन आहे. तर तेव्हा सावी म्हणते, होय काय, पण रमा मला काय बोलली नाही. तर तेव्हा पंतोजी म्हणतात, नाही नाही तिला काही माहितीच नव्हतं, म्हणजे आम्हीच सांगितलं नाही तिला आणि तिने नवरा मुलगा देखील नाही पाहिलेला, म्हणजे तसा आम्ही देखील नाही पाहिलेला. काय आहे ना, फार श्रीमंत लोक आहेत ते, असं सहजासहजी त्यांच्यापर्यंत कोणाला पोहोचता नाही येत. नाही पण मुलगा खूप उत्तम आहे असंच म्हणतात आणि 2 पैली मोती आहेत वाड्यात आणि सोनं नाणं इतकं आहे की सोन्याच्या भाराने रमा वाकेल आमची असंच म्हणतात. तर तेव्हा पाटील सुद्धा ते ऐकत असताना आनंदित होत असतात आणि म्हणतात, काय सांगताय, देवाची कृपाच म्हणायची. तर तेव्हा पंतोजी म्हणतात, आयुष्य काढलं दरिद्री नारायण म्हणून, म्हटलं हे दुःख रमाच्या वाट्याला नको, हा विचार केला आणि घेतला निर्णय. तर तेव्हा अक्का विचारते, पण जावई बापू काय करतात? तर तेव्हा पंतोजी म्हणतात, अहो कशाला काय करायला हवं, गडगंज आहे सगळं काही, लोळत पडलेले असतात म्हणे शिसवी पलंगावर आणि करण्यासारखं तरी काय हो, वाड वडिलांनी पानिपतापासून तलवार गाजवली, हा आता बसून खायचं ते लोळत खातात इतकंच आणि शिवाय नोकर चाकर सुद्धा आहेत. तर तेव्हा सावीची आई म्हणते, वा वा छान झालं एकदम, पण अक्काला ते काही पटलेलं नसतं आणि आता सावीची आई सावीला म्हणते, सावी पाहिलंस का, रमाने नशीब काढलं आपल्या. तर तेव्हा अक्का म्हणते, हो हो आपली सावी सुद्धा नशीब काढलच आणि म्हणते, पंतोजीराव आमच्या सावीला पण आशीर्वाद द्या की. तर तेव्हा सावी लगेचच पंतोजीरावांचे आशीर्वाद घ्यायसाठी पुढे जाते आणि पंतोजीराव म्हणतात, अहो माझे आशीर्वाद आहेतच तिच्या पाठीशी सदैव, असं म्हणून तिला आशीर्वाद देतात आणि त्यानंतर त्यांचा निरोप घेऊन तिथून निघून जातात. तर आता सावी लगेचच सावीच्या आईला विचारते, आई मी रमाकडे जाऊ का? तर तेव्हा सावीची आई म्हणते, हो जा जा, पण आता मोकळ्या हाताने जाऊ नको, आता सावी रमाचं लग्न ठरलेलं आहे, काहीतरी घेऊन जा तिच्यासाठी. तर तेव्हा सावी म्हणते, होय होय मला माहिती आहे रमाला काय आवडतं ते, असं म्हणून ती आता धावत आतमध्ये जाते. तर आता इकडे फुलेवाड्यामधला सीन त्यांनी दाखवलेला आहे. आता इथं सगुणा दादांच्या जवळ येते आणि दादांना म्हणते, दादा दुसऱ्यांच्या दारावरची तोरणं कर तू आणि आपलं दार राहू देस तसंच. तर तेव्हा दादा म्हणतात, बांधू बांधू आपल्या पण दारावरती तोरण बांधू, अगदी चांगलं 3 पदरी बांधू, तू नको काळजी करूस. तर सगुणा म्हणते, काळजी नको करू तर काय करू, त्याला बघितलंय का कसला खवळलाय तो, नाहीच म्हणायला लागलाय तो. तर तेव्हा दादा म्हणतात, त्याला काय कळते,
इथं आई बापाला होईना झालंय, थोरल्यावरती भार पडतो या. सुनबाई घरातलं करून सवरून हे फुलाचं बघत्या. तर तेव्हा सगुणा म्हणते, तू फुलांचं बघ, मी त्याचं बघते. नायगावला जाऊन येते. तर तेव्हा दादा म्हणतात, सगुणा तू म्हणत्यास ते बरोबर आहे. पण म्या काय म्हणतो, नेवसे पाटील आणि आपली बरोबरी होऊ शकते काय? लय मोठं प्रस्थ आहे देवा. आणि पुण्यात आहे म्हटल्यानंतर ते सोयरीक करणारच नाहीत. तू बघ. हे बघ सगुणा, जशी कुडी तशी पुडी बांधावी. तर तेव्हा सगुणा म्हणू लागते, तुला तर दादा ना काही कळतच नाही बघ, पोचच नाही बघ तुला. अरे तू मला सांग, इतकी वर्ष झालं अंबाबाईची काठी कधी आली गेली आपल्याला कळलं का? भीमाबाईनं स्वतः निरोप धाडलाय. म्हणजे काय दादा, त्यांची पोरगी लग्नाला आली. तर तेव्हा दादा परत री ओढत असतो. तर तेव्हा सगुणा त्याला थांबवत म्हणते, अरे दादा, माझं असं म्हणणं आहे, जाऊन याला काय हरकत आहे? आणि आपण कुठं लग्नाची टीप घेऊन चाललोय? जुळलं जुळलं, नाही जुळलं तरी ठीक आहे. असं समजायचं की देवीच्या दर्शनाला गेलो, म्हटलं की बाबा पुण्य पदरात पाडून घेतलं आणि मी आले परत. आणि इकडे तर आता सावी छान असा गजरा माळत बसलेली असते. तर तेव्हा आता इकडे सावीच्या आईला तिची काळजी वाटत असते आणि तिच्या डोळ्यात थोडंसं पाणी असतं आणि ती म्हणत असेल, लई गुणाची आहे माझी पोर. पण एकदा तिचा हात पिवळं झालं ना की मग माझ्या जीवात जीव पडल. तर तेव्हा अक्का म्हणते, अगं ती अंबाबाई आहे की पाठीशी, कशाला उगीच सारखं टिप गाळत असतेस ग? आणि हे बघ लक्ष्मी, पोरी ज्या दिवशी जन्माला येतात की नाही, त्याच दिवशी त्या दुसऱ्याचं धन झालेले असतात. अगं कवा ना कवा तरी पोरीचं लगीन तर होणारच की. तर तेव्हा सावित्री आई म्हणते, होय वंश, पण तिच्या बरोबरच्या सगळ्या पोरी सासरी गेल्या आपापल्या आणि पुण्याचा बी अजून काहीच निरोप नाही ना. तर तेव्हा अक्का म्हणते, अगं सगुणा काय गप्प बसायची नाही, धाडल काहीतरी निरोप. तर तेव्हा सावित्री आई म्हणते, गावातली लोक सुद्धा आता म्हणायला लागल्यात, पाटलीनबाई करा की आता पोरीचं लग्न, कशाला टाळून ठेवले बघा, नाहीतर होईल ती पण गोड नवरी. आणि आता या दोघी बोलत असलेलं आता सावीला थोडंसं ऐकू जातं आणि इतक्यातच आता पाटील तिथे येतात आणि म्हणतात, ऐकलं का, पै पाहुण्यासनी सांगावा गेला म्हणतं आणि सावीसाठी स्थळ बघायला सांगितलंय. तर तेव्हा अक्का म्हणते, लई चांगलं केलंच बघ खंडोजी. तर तेव्हा पाटील म्हणतात, होय होय, आणि लक्ष्मी मला वैस भाकर तुकडा दे, लई भूक लागल्या, असं सांगतात आणि आतमध्ये निघून जातात. तर तेव्हा ते सगळं काही सावीने इकडे ऐकलेलं असतं आतमध्ये. तर इकडे आता दादा सगुणाला म्हणतात, तो काय करणार नाही, तू ना स्वतःच्या मनातच खरं करणार. तर तेव्हा सगुणा म्हणते, करणार माझ्या ज्योतीसाठी ना मी करणार. तर तेव्हा दादा म्हणतात, माझ्या परास तुझाच तू जास्त. ज्योतीची माय गेली तेव्हा तो 9 महिन्याचा होता. बोळ्यानं दूध पाजलंस, त्याला भरवलंस, खाऊ नाऊ माकू घातलंस, त्याला कळत नाही तोपतोर घर सोडलं नाहीस तू. तू त्याला पदराखाली घेतलंस, माय झालीस त्याची. नात्यानं तू मावस बहीण, पण आईपणाच्या उबत मावस पण सगळा काही मावळून गेला. आणि तोपर्यंत ही आली, तोपर्यंत तू लई खस्ता खाल्ल्या होतास. सगुणा तुझं लई उपकार आहेत बघ माझ्यावर. असं ते थोडंसं डोळ्यात पाणी घेऊनच बोलत असतात. तर तेव्हा सगुणा सुद्धा रडू लागते आणि म्हणते, अण्णा उपकार कसलं रे, नात्यानं लेकच आहे मी तुझी. आता लेकीनं बापासाठी काय केलं तर उपकार होय? तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, ते खराय हो, पण आजच्या युगात एवढं कोण करतं? तर तेव्हा दादा म्हणतात, खराय देवा, आणि मी काय म्हणतो, ते शिक्षणाचं खूळ काढ डोक्यातून आणि बांध म्हणावं बाशिंग. तर तेव्हा सगुणा म्हणते, ठीक आहे, मी एकदा नायगावला जाऊन येते आणि मग ठरवू आपण काय ते. असं यांचं सगळं काही बोलणं चालू असतं आणि आता इकडे परत सावी धावत धावत येते आणि तेव्हा सावीची आई स्वयंपाक करत असते आणि सावी येते आणि एकदमच विचारते, आई घोड नवरी म्हणजे काय ग? तर तेव्हा सावीची आई डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, अगो बाई, तू काय कधी केव्हा प्रश्न विचारशील ना, त्याचा काही नियम नाही. तुला ग काय करायचंय? तर सावी आता पाठ वगैरे घेते आणि तिथं तिच्या जवळ बसत म्हणते, अगं तसं नाही ग, म्या जर घोड नवरी झाले तर अडचण होईल ना. म्हणजे काय अडचण होईल ग नेमकं? तर तेव्हा सावीची आई तिला समजावून सांगू लागते, म्हणते, अगं मुलींचं ना लग्नाचं एक वय असतं, त्या वयात जर लग्न नाही झालं तर मग मुलगी मोठी होते की नाही, वय वाढतं ना तिचं, मग तिला म्हणतात घोड नवरी. तर तेव्हा सावी म्हणते, वय, पण मग त्यानं काय होतं? तर तेव्हा सावीची आई म्हणते, अगं मग चांगला नवरा मिळत नाही आणि मग जो मिळतो ना तो बी मग घोड नवराच असतो आणि मग लोक नावं ठेवतात ते वेगळंच. तर तेव्हा सावी विचारते, पण आई, पण तू मला कधी कधी बाळ म्हणतेस, पिल्लू पण म्हणतेस. तर तेव्हा सावीची आई म्हणते, अगं ते लाडाने असतं, पण आता लग्नाची झालीस की नाही तू, आता मला सांग, मगाशी तू लुगडं नेसून बाहेर आलीस तेव्हा तुझ्या आबाच्या डोळ्यात पाणी आलं का नाही? तर तेव्हा सावी सुद्धा म्हणते, होय आई, आबा रडले ते त्यामुळं, असं ती विचारत असते. तर तेव्हा आता सावीच्या आईला सुद्धा हुंदका आवरत नाही मित्रांनो आणि ती सुद्धा आता रडू लागते आणि म्हणते, आता मला सांग, ही भाकर तयार झाली ना, मग आता ती तव्यावरती तशीच ठेवायला पाहिजे का काढायला पाहिजे? तर तेव्हा सावी म्हणते, काढायला पाहिजे. तर सावीची आई विचारते, आणि जर समज ती तशीच ठेवली तर काय होईल? तर तेव्हा सावी म्हणते, मग ना ती करपून जाईल. तर तेव्हा सावीची आई म्हणते, अगदी बरोबर, आणि मुलींचं आयुष्य बी तसंच असतं, वेळेत लग्न नाही झालं ना तर
ती बी भाकरीसारखी करपून जाती असं म्हणून ती आता डोळे पुसत असते. तर तेव्हा सावी म्हणते म्हणजे वेळ चुकली तर मुलगी गोड नवरी होते. तर सावीची आई परत तिला होय असं सांगते. तर सावी आता म्हणते आत्ता मला कळालं लग्न झालं तर मी नवरी नाहीतर मग घोड नवरी. तर तेव्हा सावीची आई स्वतःला सावरत म्हणते गुणाची ग माझी पोरती आणि कुठून आणतेस ग एवढी समज शाळणी माझी बाई असं ती बोलत बोलत आपले डोळे पुसत असते. तर तेव्हा सावीला तर त्या सगळ्या गोष्टी वेगळ्याच वाटत असतात आणि त्या विचारातच ती पडलेली असते. इतक्यातच इकडे बाहेर एक इसम येतो आणि पाटील पाटील अहो लवकर बाहेर या आणि येताना गुळ पाणी सुद्धा घेऊन या तोंड गोड करायला असं बोलत असतो. तर तेव्हा सावी तिथं बाहेर येते. तर तेव्हा तो तिला बघितल्यानंतर म्हणतो तू सावित्री का? तर तेव्हा सावी हो असं म्हणून मान डोलावते. तर तेव्हा तो माणूस म्हणतो हा म्हणजे पाटलांची गृहशोभा का? तर तेव्हा सावी विचारते कोण आले म्हणून सांगू आबांना? तर तेव्हा तो माणूस म्हणतो आबांना सांग मुलीचं भाग्य दारात येऊन उभा आहे. तर तेव्हा सावी आता ते ऐकते आणि आतमध्ये जाते आणि इतक्यातच आता पाटील बाहेर येतात आणि म्हणतात वामनराव आणि सावीला सांगतात सावी गुळ पाणी आण बाळ आणि वामनरावला म्हणतात वामनराव या की बसा बसा. तर तेव्हा वामनराव म्हणतात अहो पाटील बसताय काय लग्नाची तयारी करा मांडव घाला. तर तेव्हा अक्का सुद्धा बाहेर येते. तर पाटील म्हणतात अक्का हे वामनराव आहेत मी सांगितलं नव्हतं का तुला? तर तेव्हा वामनराव सुद्धा अक्काला नमस्कार करतात आणि म्हणतात अहो पाटील एवढंच काय सांगताय 4 शेकडा कमवलेत मी 4 शेकडा पण अजून सुद्धा एकानं सुद्धा तक्रार केलेली नाही. तर तेव्हा अक्का विचारते मग आमच्या सावीसाठी स्थळ काढले का? तर तेव्हा वामनराव म्हणतात अहो त्याच्यासाठीच तर आलोय स्थळ म्हणाल तर तुमची पोरगी राजाची राणी होणार. आतापर्यंत मी हे स्थळ हेरून ठेवलेलं होतं पण आपल्या मर्जीतलं म्हणून तुम्हाला सांगायला आलेलो आहे मी. तर तेव्हा पाटील म्हणतात चांगलंच आहे की आणि पाहुणं कोणत्या गावच्या आहेत म्हणायचं असं ते विचारतात. तर तेव्हा वामनराव सांगू लागतात जावळी सातारची माणसं आहेत ती. तर तेव्हा पाटील म्हणतात बर बर आणि मुलगा? तर तेव्हा वामनराव सांगू लागतात अहो मुलगा म्हणाल तर इंद्राची शोभा अत्यंत देखणा जातीवंत घराणं 30 एकर मध्ये आंबा चिक्कू पेरू. तर तेव्हा पाटील म्हणतात अहो काय सांगताय काय? तर तेव्हा वामनराव पुढे म्हणतात अहो होय आणि बाहेर खिलारी 12 खिलारी बैलांची लावण काही विचारू नका तुम्ही. तर तेव्हा पाटील म्हणतात अहो लईच तालिबान मंडळी दिसतात. तर तेव्हा वामनराव पुढे सांगतात शिवाय राजघराण्यात उठणं बसणं राजाच्या बरोबर विश्वासू म्हणून हेच शिकारी. तर तेव्हा पाटील म्हणतात अहो काय सांगताय काय? आणि तेव्हा ते ऐकत असताना अक्का सुद्धा खुश होत असते. तर वामनराव पुढे म्हणतात राणीसारखं जायचं आणि राणीसारखं राहायचं. इतक्यातच आता सावी गुळ पाणी घेऊन तिथे येते. तर तेव्हा पाटील वामनराव म्हणतात ही लेक आहे माझी. तर तेव्हा अक्का तो गुळाचा खडा पहिल्यांदा सावीच्या तोंडातच घालते आणि ती खुश झालेली असते आणि ते गुळ पाणी आपल्या हातामध्ये घेते आणि सावीला जा म्हणून सांगते आणि त्यानंतर वामनरावांना पाटील आता गुळ पाणी देऊ लागतात. तर इतक्यातच अक्का आता सावीच्या आईला हाक मारते लक्ष्मी अगं बाहेर ये की. तर वामनराव सांगत असतात चांगली गज बघून तुमची लेक बांधलेली आहे दिवस रात्र खाऊन रवंत जरी केली तरी गंज काही सरणार नाही तुम्ही बिनघोर राहा. तर तेव्हा पाटील विचारतात पण वामनराव पाहुणं कवाचं येणार म्हणायचं? तर तेव्हा वामनराव सांगतात तुम्ही निरोप दिला की उद्या दारात उभे करतो पण पाटील चांदीचा सुरती रुपया तेवढा तयार ठेवा म्हणजे झालं. तर तेव्हा पाटील म्हणतात अहो त्यो चुकलेलो का कधी मग आमची तयारी आहेच मग पाहुण्यासनी कवा वेळ गावतोय बघा लय उशीर करू नका म्हणाव. तर तेव्हा वामनराव म्हणतात हो पाहुण्यांचा कानुसा घेतो आणि लगेचच निरोप देतो आणि पाटील तेवढा सुरती रुपया असं ते बोलत असताना पाटील म्हणतात अहो देणार देणार अहो एवढं तालिबान घराणं आहे आणि आमची पण त्यांना कल्पना द्या असं बोलत बोलत आता ते बाहेर जातात. इतक्यातच आता सावीची आई तिथं येते आणि अक्काला विचारते काय झालं वंश? तर तेव्हा अक्का खुश झालेली असते आणि म्हणते अगं आपल्या सावीचं लगीन जमल्यातच जमा येता. तर तेव्हा सावीची आई सुद्धा खुश होते आणि म्हणते काय सांगता अंबाबाईची कृपाच म्हणायची. तर अक्का म्हणते आता फक्त बघायचं म्हणून बघायचं त्या माणसांचा होकार आहे आणि ती माणसं वामनरावांच्या शब्दाच्या बाहेर नाहीत. तर तेव्हा सावीची आई विचारते पण माणसं कशी आहेत? तर तेव्हा अक्का सांगते तालेवार आहेत पोरगा एकदम चांगलाय म्हण इंद्रावानी शोभिवंत दिसतोय. तर तेव्हा सावीची आई म्हणते मला काय म्हणतं की स्थळ चांगलं असेल तर हातचं जायला नको पण तुम्ही ते पुण्याच्या सगुणाबाईसनी पण बोलून ठेवलेत ना? तर तेव्हा अक्का म्हणते होय ग पण म्या तिला अंबाबाईच्या काठीला बोलवलंय सावीबद्दल काय बी सांगितलेलं नाही. तर तेव्हा सावीची आई विचारते आणि जर यांना पसंत पडली तर तेव्हा अक्का म्हणते अगं पसंत केली तर काय करून द्यायचं की लगीन अगं उगाच कशाला पळत्याच्या मागं पळायचं. तर तेव्हा सावित्री म्हणते होय होय बराबर आहे बराबर आहे. तर तेव्हा अक्का म्हणते चिवडत बसायचं नाही बघ काय घोड नवरीवर वईपर्यंत वाट बघत बसायची आहे का? तर तेव्हा सावित्री म्हणते नाही नाही आणि इतक्यातच आता सावी तिथं येते आणि तिच्या हातामध्ये फुलांचा गजरा असतो. तर तेव्हा रमा म्हणते तर तेव्हा सावी म्हणते मी आई रमाकडे जाऊन येते. तर तेव्हा सावीची आई तिला म्हणते हो हो जा जा आणि आता सावी तिथून चाललेली असते आणि तिच्या डोक्यामध्ये सावीच्या आईचे शब्द घुमत असतात. सावीची आई म्हणालेली असते गावातली लोक बी आता
म्हणायला लागल्यात, पाटलीनबाई करा की पोरीचं लग्न, कशाला ढालून ठेवलीये, बघा नाहीतर होईल ती पण घोडनवरी. असं ती सगळा काही विचार करत करत आता तिथून जात असते. आणि आता इकडे थोड्या वेळातच ती पंतोजीरावांच्या घरी पोहोचते. आणि तेव्हा इकडे रमा तर अशी छान आरशामध्ये वगैरे बघून नटत वगैरे असते. इतक्यातच बाहेरून सावी रमा रमा अशी हाक मारू लागते. आणि तेव्हा रमा उठते आणि सावी असं म्हणत धावत बाहेर येते. तर सावी आता तिला म्हणते, आता काय बाबा, लग्न होईपर्यंत आता आरसा काय सुटायचं नाही बाबा. तर तेव्हा रमा हसू लागते आणि म्हणते, अगं सावी तू पण ना, असं म्हणून या दोघी सुद्धा आता हसू लागतात आणि एकमेकांना मिठी मारतात. तर इतक्यातच आता रमाची आई तिथे येते आणि म्हणते, हळूहळू, अगं रमे आता सासरी जायचंय तुला, असं मोठमोठ्याने हसायचं खिदळायचं नाही हो, अगं सासरची माणसं काय म्हणतील. असं बोलत बोलत आता ती तिथून निघून जाते. तर तेव्हा सावी रमाला म्हणते, रमा चल ये इकडं, असं म्हणून आता त्या दोघी सुद्धा बसतात. आणि तेव्हा सावी आता तिला तो गजरा दाखवते. तर तेव्हा रमा खुश होते आणि म्हणते, अरे बाप रे किती छान आहे. तर तेव्हा सावी सांगते, मी केलाय तुझ्यासाठी. तर तेव्हा रमा म्हणते, खूपच सुंदर आहे ग. तर तेव्हा सावी म्हणते, हो अगदी तुझ्या केसासारखंच, आणि तुझे केस किती सुंदर आहेत ग, काळे भोर लांब सडक. तर तेव्हा रमा म्हणते, हो ना, पण अगं मला तर काळजीच वाटते ग, सासरी एवढा वेळ मिळेल का केसांच्यासाठी. तर सावी म्हणते, हो शिवाय तिथे काकू सुद्धा नसतील, तुझं तुलाच करायचं आहे, लक्ष दे हा बाई, तुझी केस हेच तुझी दौलत आहे. असं ती बोलता बोलता एका वेगळ्याच विचारात पडते. तर तेव्हा रमा तिच्याकडे बघते आणि विचारते, सावी काय झालं ग. तर सावी तिला म्हणते, रमा आता तुझं लग्न होईल ना, आणि आता तू सुद्धा जाशील, राधाचे आई बाबा तिला घेऊन गेले, आता पुन्हा तिची भेट नाही होणार, एक एक करत माझ्या सगळ्या मैत्रिणी जात्याल. तर रमा म्हणते, हो ना, आणि मी तर राधापेक्षाही दूर पुण्याला. तर तेव्हा रमाची आई तिथे येते आणि म्हणते, मी तर पुणे पाहिलंही नाही, पण माझ्या रमाने नशीब काढलं हो, असं म्हणून ती खुश झालेली असते रमासाठी. आणि म्हणते, असं ऐकले रमाच्या सासरी बायकांसाठी मेणा असतो म्हणे, त्याला चिकाचे पडदे धरायला गोंडा, काही काही विचारू नका. तर तेव्हा रमा सावीला म्हणते, सावी तू आली ना की आपण मग मेळण्यातून फिरू. तर तेव्हा रमाची आई म्हणते, फिरो ग बाई फिरो, मेळण्यातून फिरो तुझ्या मैत्रिणीला. अगं पण त्यासाठी सावीला पण पुण्याचं स्थळ शोधावं लागेल, तेव्हा होतील गाठी भेटी. तर तेव्हा रमा म्हणते, असं झालं तर किती छान होईल ना. तर तेव्हा सावी म्हणते, होय ग, पण रमा माझं जर का वेळेत लग्न नाही झालं ना, तर मग मी घोडनवरी होईल ना. तर तेव्हा रमाची आई म्हणते, अगं घोडनवरी सुद्धा लग्नाची पोरच असते, आणि हा जीवाला घोर असतोच, कुठं असल कसं असल सासर कसं मिळेल आईबाप सांगत नाहीत, पण त्यांच्याही जीवाला घोर असतोच, तुम्हाला नाही कळायचं ते. बरं तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी लाडू घेऊन येते, असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते. तर तेव्हा आता सावी काळजीत पडलेली बघून रमा तिला विचारते, म्हणते तिला, सावी तू काळजी करू नकोस, मी आहे ना, मी शिकवेन तुला, पाहुणे आल्यानंतर कसं बसायचं, कसं उठायचं, नमस्कार कसा करायचा, लगेच पसंत पडशील बघ, बरं तू थांब मी आलेच. असं म्हणून ती आता तो गजरा वगैरे घेते आणि आतमध्ये जाते. तर सावी अजून सुद्धा काळजीत पडलेलीच असते. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच, आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, सावी आता पाटलांना विचारते, आबा माझा भार झालाय काय तुम्हासनी. आणि असं तिने प्रश्न विचारल्यानंतर पाटलांना तर धक्काच बसतो. तर त्यानंतर आता इकडे रमा आता सावीची शाळा सुरू करते आणि तिला सगळं काही कसं बसायचं कसं उठायचं ते सगळं काही शिकवू लागते. आणि तिच्या हातामध्ये तिने काठी वगैरे घेतलेली असते आणि फेटा वगैरे घातलेला बांधलेला असतो, आणि ती आता म्हणत असते सावीला, चालून दाखव. तर तेव्हा आता सावी तिला चालून दाखवू लागते. तर रमा कपाळालाच हात लावते आणि म्हणते, अगं सावी असं नाही चालायचं, अगं नाजूक चालायचं नाजूक. तर तेव्हा सावी म्हणते, मला नाही जमायचं नाजूक चालायला. तर तेव्हा रमा म्हणते, अगं चाल, नाहीतर कोणी पसंत नाही करणार तुला, घोडनवरी बनून राहशील. असं तिने म्हटल्यानंतर सावी म्हणते, घोडनवरी नको नको, मी नाजूक चालते ग बाई, असं म्हणून ती नाजूक नाजूक चालू लागते. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच, आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.